नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन। दीर्घकाळाच्या आजाराने वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुणे सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात। 9 महाविद्यालयीन तरुणांवर काळाचा घाला, तर बीडमध्ये वाहनाच्या धडकेत 3 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू। स्वयंघोषित उमेदवारी ठरवण्याचा आमदार विलासराव जगतापांना अधिकारच काय? जत तालुक्याची भाजपची उमेदवारी बदलली जाईल, सभापती तमणगोंडा रवी पाटील। कोणतीही करवाढ नसलेल्या सांगली महापालिकेचा 763 कोटींचा अर्थसंकल्प सादर। शिक्षण, स्वच्छता, शिरीनाला योजनांचा भरीव निधी। आषाढी यात्रेत विठुराया झाला करोडपती। विठुराया चरणी तब्बल 4 कोटी 40 लाख रुपयांचं दान। गेल्या वर्षीपेक्षा 1.5 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलं। पावसाचे आगार असणाऱ्या चांदोली परिसरात गेल्या 5 दिवसापासून पावसाने मारली दडी। ऐन पावसाळ्यात बारमाही वाहणारी वारणा नदी पडली कोरडी। शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर राज्यात पुन्हा भगवाच फडकणार। नाशकातील विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे उद्गार। अखेर 26 तासानंतर प्रियांका गांधींची सोनभद्र प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांशी भेट। धरणे आंदोलन मागे, काँग्रेसकडून 10 लाखांच्या मदतीची घोषणा। अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे कोवळ्या पिकांना जीवदान, शेतकरी आनंदित। पैशाच्या कारणावरून वाळवा तालुक्यातील चिकुळे येथे दारुड्या मुलाने केला बापाचा खून। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। उमेदवारी ठरवण्याचा आमदार विलासराव जगतापांना अधिकारच काय? जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमणगोंडा रवी पाटील यांचा सवाल। जत विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आता जुंपली आहे। आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात जत तालुक्यातील भाजपचे नेते व जिल्हा परिषद आरोग्य सभापती तमणगोंडा रवी पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडगी पदाधिकाऱ्यांनी जोरदार आरोप केले। 5 वर्ष आमदार जगताप यांनी तालुक्यात भाजपचे कोणतेही संघटन केले नाही। याउलट तालुक्यातल्या जिल्हा मध्यवर्ती, नगरपालिका, ग्रामपंचायत भाजपच्या हातातून निसटल्या। ज्या 3 मुद्द्यावर आमदार जगताप यांनी निवडणूक लढवली त्या जनतेच्या पिण्याचा प्रश्न, जत तालुका विभाजन आणि रस्त्यांचा प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सोडवला नाही। त्यामध्ये यशस्वी ठरले असा आरोप यावेळी करण्यात आला। यामध्ये मला असं सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष अतिशय संवेदनशील आहे, सुशिक्षित पक्ष आहे। भारतीय जनता पक्षामध्ये सर्वसामान्य जनमानसातून जी काही उमेदवाराचे नाव येते त्याला प्राधान्य देत आलेले। यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून मीच उमेदवार आहे असं आमदार जगताप साहेबांनी काल जाहीर केलेले ही मला योग्य वाटत नाही। कारण उमेदवारी जाहीर करायचा अधिकार प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, कोर कमिटी, आदरणीय चंद्रकांत दादा ही नवीन आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना, चंद्रकांत दादांना आहे। त्यांनी निर्णय म्हणजे येणारे विधानसभेला जी काही उमेदवार पक्षाकडून असणार आहे ते त्यांनी जाहीर करावं। या सोडून जगताप साहेब स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर केलेत आणि आम्ही जी काही भारतीय जनता पक्षाचं काम प्रामाणिक करत आलेले आम्हाला पोपट आहे, आमच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा नाही असं त्यांनी बोलणं योग्य नाही।
कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4-5 आमदार आहेत. त्यांना कधी मीच पुढचा उमेदवार आहे असं सांगायची वेळ आलेली नाही. आमच्या जगताप साहेबांना असं काय सांगायची वेळ आले ही काय त्यांनाच माहिती आहे. पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की म्हैसाळची पाणी आणि युवकांना बेरोजगारी यामध्ये स्वतः विलासराव जगताप साहेब यांचे नेतृत्व कमी पडलेले आहे. पक्ष संवेदनशील आहे, सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरभरून निधी दिले. यामध्ये शेजारच्या तालुक्यामध्ये पाणी आलेले आहे, गणपतराव देशमुख साहेब आणलेले आहेत. इकडे कर्नाटकमध्ये लक्ष्मण सवदी साहेब आणलेले आहेत. विजापूरमध्ये MB पाटील साहेबांनी केलेले आहे. कवठेमंकाळमध्ये पाणी आलेलं आहे. जतमध्ये केवळ पाणी आलेलं नाही, तिथलं स्थानिक नेतृत्वाचे कमतरता आहे असं मला. तालुक्यात रखडलेल्या म्हैसाळ सिंचन योजना खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे झाली, पण तालुक्याचे आमदार म्हणून जगताप यांची जबाबदारी पूर्ण केली नाही. सर्वे काही झाले त्यात निगेटिव्ह रिपोर्ट्स आहेत. सर्वेमध्ये नाही, आपण सर्वे झालेले आहे त्यामध्ये त्यांनी टॉपवर आहे असं त्यांनी दावा केलेला आहे की सर्वेमध्ये कुठल्याही टॉपवर त्यांनी असलेले असं कुठंही समोर आलेले नाही. तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे उमेदवार बदलाची मागणी वगैरे केलेली आहे का किंवा करणार आहे? पक्ष नेतृत्वाकडे ऑलरेडी उमेदवार चेहरा बदला असं आम्ही मागणी केलेली आहे, अजून सुद्धा करणार आहे. कारण ही जनतेलाच अपेक्षा आहे की यावेळी जतमधला येणारा आमदार युवक पाहिजे, जनमानसातलं सर्वसामान्य पाहिजे, 24 तास वेळ देणारा पाहिजे, असं एक जनतेचा सगळ्यांना विश्वासात घेऊन मान सन्मान देणारे आता उमेदवार पाहिजे असं सर्व जनतेच्यातून मागणी आहे. तुम्ही निवडणूक लढवणार आहे? मी स्वतः भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिलं तर मी पूर्णपणे निवडणूक लढवून सेवा करायला मी तयार आहे. पक्षानं जर का परत पुन्हा एकदा विलासराव जगताप म्हणून उमेदवारी दिली, तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, यामध्ये पक्षाची राज्य कार्यकारिणी आदरणीय चंद्रकांत दादा मुख्यमंत्री साहेब मेरिट अनुसार पहिला पसंती वैयक्तिक आम्हाला देईल असं मला वाटते. यामध्ये उमेदवारी देण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून असं डीमेरिट असलेल्या उमेदवारांना मिळेल असं काय वाटत. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये जगतापांच्या विरोधात प्रचंड रोष असून पक्षश्रेष्ठींकडे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जगताप यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची मागणी तालुका भाजपकडून करण्यात आल्याची माहिती यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडगी आणि पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. जत तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये मी 3 वर्ष झाले अध्यक्ष आहे. त्यानंतर अगोदर 2 वर्षामध्ये जे जिल्हा बँक मार्केट कमिटी ते निवडणूक जिंकता आलं नाही आहे. त्यामुळं विलासराव जगतापांना मेरिट असं म्हणता येणार नाही आहे. का म्हणजे 5 वर्षामध्ये एकही पक्षाची संघटनेचं काम त्यांनी केलं नाही, बूथ स्तरावर काम केलं नाही, शक्ती केंद्र प्रमुखांचं काम केलं नाही, साधा पेज प्रमुखांचंही काम केलं नाही. त्यांचं काम फक्त कसं आहे, गाव लेवलला एक पाटील नाहीतर एक सावकारांना पकडायचा अशा पद्धतीचा त्यांचा हा कारभार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षम आणि एक सुसंस्कृत पक्ष असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण मेरिट आणि सर्वेशिवाय हा निवडणूक त्यांना उमेदवारी जाहीर करणार नाही असं मला वाटतं. तुम्ही काय मागणी केली आहे का पक्षाकडे? किंवा पक्षाकडे आम्ही 100% मागणी केली. 2 नाव आम्ही ऑलरेडी आता प्रदेश अध्यक्षात जे झालेत नव्यानं त्यांना चंद्रकांत दादांना आम्ही सांगितले, चेहरा बदला आणि नवीन हुतकूर लोकांना संधी द्यावं आणि 10-15 वर्ष काम केलेल्या लोकांना, पक्षामध्ये काम केलेले लोक आहेत त्यांना संधी मिळावी असं आम्ही विनंती केलेली आहे. 2 लोकांची नावं, एक तम्मानगौडा रवी पाटील आणि डॉक्टर रवींद्र हरळी. तम्मानगौडा रवी पाटील एक अतिशय उत्साही आणि एक चांगला सभापती म्हणून ते काम करतात आणि डॉक्टर हरळी जवळजवळ 25 वर्ष जत तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये ते काम करतात. ते अतिशय प्रबळ दावेदार आहे असं मला वाटते. मिरजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवावा आणि छत्रपती शाहू स्तंभ बसवावे आणि पुतळ्यासाठी निधी देण्याची नगरसेवक निरंजन आवटी यांनी मागणी केली आहे. आज दिनांक 19 जुलै 2019 रोजी नगरसेवक निरंजन सुरेश आवटी यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा तसेच मिरजेतील छत्रपती शाहू महाराज चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा स्तंभ बसवावे असे निवेदन माननीय आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. तसेच मिरजेतील गणेश तलाव परिसरामध्ये प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज पुतळा बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन कला अकादमी यांची परवानगी मिळाली असल्यानं परवानगीचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याला महापालिकेकडून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी महापौर संगीता खोत यांना निवेदन दिले आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय नितीन कापडणीस साहेबांना मिरज विभागीय कार्यालय मिरजेतलं जे महापालिकेचं विभागीय कार्यालय आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा बसवण्याची आम्ही विनंती केलेली आहे. सांगली मेन ऑफिसला जसा पुतळा आहे तसा मिरजेच्या ऑफिसमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा. तसेच शाहू महाराज चौक म्हणजे हिरो हॉटेल चौक येथे छत्रपती शाहू महाराज चौक हे पहिला नामांकन केलेलं आहे, परंतु तिथं शाहू महाराजांच्या विचाराचा स्तंभ करून त्या चौकाचं सुशोभीकरण करावे हे आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. तसंच गेली 4 वर्षापासून गणेश तलाव परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या दृष्टीनं आमची प्रक्रिया चालू आहे आणि त्या पुतळा बसवण्याकामी आम्ही महापौरांना उद्याच्या होणाऱ्या बजेटच्या मीटिंगमध्ये 25 लाख रुपये तरतूद करून मिळावे याची विनंती केलेली आहे. मिरज कृष्णाघाट येथे नादुरुस्तीमुळे पुलावरून गणपती विसर्जनाची शक्यता कमी आहे. आज महापालिका मिरज कार्यालय येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आगामी गणेशोत्सव शांततेत व सुयोग्य नियोजन व्यवस्था करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर संगीता खोत, उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलीस प्रशासन, गणेश मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका प्रशासन, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. कृष्णा नदीवरील पूल नादुरुस्त असल्याने पुलावरून गणेश मूर्ती विसर्जन करण्याबाबत पोलीस प्रशासन भूमिका संदीप सिंग गिल यांनी स्पष्ट केली. 16 फूटची तुम्ही 18 फूटची तुम्ही फोडणार आहे, तुम्ही 20 फूट करा. 20 फूट तर फक्त 2 फूट से फर्क नहीं पड़ेगा, एडजस्ट करा 2 फूट, उसी में से हम 2 गणपति निकाल सकते हैं, एक के बाद एक जल्दी निकल सकता है. तो तुम्ही भी सहकार्य करा ना. कमानचा साइज काही प्रॉब्लेम नाही, कमान वैसी रहनी है, बड़ी ही रहनी है, बट कमानचा जो मधला रस्ता आहे त्या तुम्ही थोडा जास्त मतलब 18 से 20-22 फुट सोडा. मतलब जिसका अब पहले 20 फुट का वो 22 फुट करे, तो 22 का वो 24 करे, 2-2 फुट 3-3 फुट ज्यादा. मोठ्या मूर्ती पुलावरून विसर्जन यावेळी शक्य नाही. 5 फुटापेक्षा जास्त उंच गणेश मूर्ती यावेळी गणेश मंडळांनी बसवू नयेत असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. पर्यायी मार्ग सुचवण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये नगरसेवक निरंजय आवटी, करण जामदार यांनी गणेश तलाव येथे मोठ्या मूर्तींचं विसर्जन व गणेश मंडळांना मंडप खड्ड्याचे पैसे घेऊ नयेत असे प्रशासनाला विनंती केली. आणि आपण त्यांना पुढच्या वर्षी काहीतरी 6 महिने आधी मीटिंग घेऊन त्यांना सांगू शकतो की आपण मिरजेची अवस्था ही आहे आणि त्याच पद्धतीने पुलाची पण अवस्था बघायला पाहिजे आपल्याला. कारण की ह्याच्यातनं काय अनर्थ घडला तर मिरजेचं नाव त्याच्यात बदनाम होणार. त्यामुळे माझी मॅडमांना विनंती आहे की मागच्या 5-6 वर्षापूर्वी आपणच मी किंवा माझे वडील सुरेश बाबू यांनी गणेश तलावाला 5 फुटाच्या वर विसर्जन नको असं आम्ही विनंती करूनच ते बंद केलं. पण शेवटी मोठी मूर्ती करणारी सुद्धा ही आपली मिरजेचीच नागरिक आहे. ती मोठी मूर्ती करतात म्हणजे ते काही दोषी आहेत म्हणून आपण त्यांना क्रेनच द्यायचं नाही, त्यांना मिरजेत विसर्जनच करून द्यायचं नाही, हा प्रकार मला तर काही पटला नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की यंदाच्या वर्षी गणेश तलावाची पातळी किती आहे बघा पाण्याची, आणि 1 वर्ष जर मोठ्या मूर्ती विसर्जन झालं तर काही गणेश तलाव काही भरणार नाही. त्यामुळे 1 वर्ष गणेश तलावामध्ये ज्या मोठे विसर्जन होत असतील तर तो जास्त प्रयत्न महत्वाचा असेल. म्हणजे कुठं जर सांगलीला मूर्त्या पाठवायचं डोक्यात असेल तर ते डोक्यातनं काढा. मंडळांना त्रास होणार, मंडळांपेक्षा पोलीस प्रशासनाला जास्त त्रास होणार कारण की बंदोबस्त तेच गणेश तलावामध्ये विसर्जन घेतलं तर आपला तो पण प्रश्न वाटेल. आणि प्लस पोलीस प्रशासनाला 24 तास लागून जे काम करायला त्या घाटावर लागते ती सगळी टीम एकत्र गणेश तलावावर येईल, त्यांचाही ताण कमी होईल. यावेळी महापौर संगीता खोत यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन योग्य ती काळजी घेईल असे आश्वासन दिले आहे. बाबतीत असतील किंवा उंच गणपतीच्या बाबतीत असतील, आज आता गणपती किती फुटाचे असावेत आता वेळ थोडीशी निघून गेलेली आहे. ऑर्डर जवळजवळ 3-4 महिने आधीच द्यावी लागते. त्यामुळे जे काही आपल्या आता उंच मूर्त्या असतील त्याची व्यवस्था आपण विसर्जनाची चांगल्या पद्धतीने करूया. नदीमध्ये करता येत असेल, जर काही अडचणी निर्माण होणार नसतील तर तिथेही करू आपण. नसेल तर आपण आपला गणेश तलाव आहे त्या ठिकाणी आपण करू शकतोय. अतिशय शांतताप्रिय पद्धतीने या ठिकाणी हे दोन्ही सण पार पडले पाहिजेत आणि यामध्ये प्रशासनाचं काम करते, पोलीस खात्याचं काम करते. पण जास्त महत्त्वाची भूमिका आहे ती आपली आहे, नागरिकांची आहे, मंडळांची आहे. आणि ती भूमिका चांगल्या पद्धतीने सर्वांनी जर पार पाडली तर नक्कीच अगदी खेळण्याच्या वातावरणामध्ये हे दोन्ही सण साजरे होतील. आणि त्याचबरोबर आज ही प्राथमिक बैठक आहे, याच्या पुढेही आपण
यवतमाळ कळंब येथे हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय कळंब येथे हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची एकदिवसीय कार्यशाळा तहसीलदार माननीय आर.एस. कहारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सर्वप्रथम या कार्यशाळेचे प्रास्ताविक मान्य गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक जयश्री बाणबुंजे यांनी केले आहे. महिला बचत गट येते आणि त्या बचत गटातनं पुन्हा बेस्ट 10 गट निवडले जातील. त्या गटांना जिल्हा स्तरावर 2 लाखाचं बक्षीस दिलं जातं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नवीन कल्पना यांच्या डोक्यातून निघाल्या पाहिजेत, नवीन उद्योगधंद्याला चालना भेटल्या पाहिजे. आजपर्यंत गव्हर्नमेंट स्वतः कल्पना किंवा प्रोजेक्ट राबवायच्या. रुस्तम शेख, SBN मराठी, कळंब. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे मुस्लिम बांधव निशुल्क कबर खोदतात. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका असून या शहरात 1500 मुस्लिम बांधव राहतात. पूर्ण शहराची लोकसंख्या 15 ते 18 हजार असून या शहरामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध सर्व धर्माचे समाज बांधव गुण्यागोविंदाने एक दुसऱ्यांसोबत राहत असतात. त्याचाच एक भाग म्हणून मारेगावमधील मुस्लिम बांधव शहरात कोणत्याही मुस्लिम बांधवाच्या घरी मयत झाली तर गौसिया कब्रस्तान कमिटीच्या कोणत्याही सदस्याला कळवले की ते आपली टीम घेऊन गौसिया कब्रस्तानमध्ये आपले साहित्य घेऊन जातात, कबर खोदतात. या कमिटीमध्ये गावातील 12 ते 13 मुस्लिम बांधव हे काम 20 वर्षापासून करीत आहेत. यामध्ये सगळे श्रीमंत बांधव आहेत. ते आपापली दुकाने सोडून कबर खोदण्यासाठी धावून जातात. त्याचबरोबर ते निशुल्क काम करतात. कोणाकोणीही कशाची अपेक्षा न करता अल्लाने आम्हाला सगळे काही दिलं आहे त्यामधील सदस्य असे मानतात. या मुस्लिम बांधवांची स्तुती मारेगाव शहरातील इतर समाजातील समाज बांधव करताना दिसत आहेत. हेलो, मैं मोहम्मद भाई, हम कब्रस्तान कमेटी के मेंबर है. यहाँ पे जो भी मयत होती है मारेगांव हमारे बस्ती में मिनिमम नहीं बोलते 1000-1200 लोगों की पब्लिक है. साल भर में कम से कम 8-10 मयतें होती है. उनके कब्रें वगैरह गड्ढा खोदने का हम लोग ही करते बिना किसी से कोई मुआवजा लेते. और इसका सबब हमको ऊपर वाला जो भी देना वो देता और हम लोग खुश हैं. मैं शेख अतीक शेख अनवर, मारेगांव. हमारे मारेगांव शहर में कभी भी मयत हो जाती है, गरीब हो या अमीर हो, तो हमारे मस्जिद कमेटी के कब्रस्तान कमेटी के 11 लोग अपने काम धंधे छोड़ के कभी भी यहाँ कब्र का मकान बनाने के लिए तैयार हो जाते हैं. हमारे गांव में कम से कम 1500 मुस्लिम लोग रहते हैं. यहाँ पर किसकी भी मैयत होगी तो हम लोग यहाँ पर सब लोग काम धंधे वाले लोग हैं. किराना दुकान है, साइकिल की दुकान है, सब बड़े बड़े व्यापारी है. मगर हमारी एक कमेटी है, हम लोग यहाँ पर आके ये कब्रिस्तान के अंदर फ्री में कब्र बना देते, चाहे वो गरीब रहो या अमीर रहो. हमारे को कितना भी पैसा दे, हम कभी पैसे को हाथ लगाते नहीं, वो पैसा लेते नहीं. तो मारेगांव के अंदर ये एक बात बहुत पहुँचे वाली है और दूर तक हमारी ये होने वाली है. समाज के अंदर एक हम लोग अपने सवाब कमाने का से काम करते हैं. नवाज शरीफ, SBN मराठी, मारेगाव. मारेगाव हिवरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी एकटे पाहून त्याचा फायदा घेत अत्याचार केल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली असून नराधम आरोपी दीपक सूर्यभान आत्राम वय 35 वर्ष राहणार हिवरी याला मारेगाव पोलिसांनी तात्काळ अटक करून गजाआड केले. 18/7/1900 अंदाजे 2 वाजताच्या दरम्यान हिवरी या गावात 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना आईवडील शेतात गेले असताना तिच्या नात्यातीलच एक व्यक्ती घराचे दार उघडून आत प्रवेश केला व त्या मुलीला बाजेवरून खाली ओढले व तिची छेडखानी केली व तिचा ओढताण केली. त्यावरून ती मुलगी भयभीत झाली व तिने तात्काळ आरडाओरडा केला असता तो तिथून पळून गेला. आईवडील शेतमजुरीसाठी बाहेर गेले असता पीडित घरी एकटी झोपून असताना नराधम आरोपी पीडितीच्या घरी तिला एकटी पाहून फायदा घेत घरात शिरून पीडितेचा विनयभंग केला. दरम्यान पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर नराधम आरोपीने पळ काढला.
दरम्यान आपल्यासोबत घडलेली आपत्तीची बातमी पीडितेने घरच्या व्यक्तींना सांगितली. पीडित मारेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दीपक आत्राम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आलं आहे. त्यानंतर तिचे आईवडिलांसह ती पोलीस स्टेशन मारेगाव येथे येऊन तिने तक्रार दाखल केली. त्यावरून मारेगाव पोलीस स्टेशनला कलम 452, 354 IPC सहकलम 8 पोक्सो ॲक्ट अंतर्गत त्वरित गुन्हा दाखल केला आणि आमचे पथक तात्काळ हिवरी गावात व आजूबाजूच्या परिसरात रवाना झाले आणि अवघ्या 2 तासात आरोपी नामे दीपक सूर्यवान आत्राम वय 35 वर्षे त्यास त्वरित अटक करून त्यास हवालात बंद केले. चंद्रपूर येथे धारीवाल वीज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्याला कानाखाली लगावले आहे. चंद्रपूर येथील धारीवाल वीज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्यावं यासाठी आयोजित बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानाखाली लावली. भर बैठकीत चर्चा सुरू असताना हा प्रकार घडल्यानं एकच गोंधळ उडाला. धारीवाल वीज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं आज सर्व प्रकल्पग्रस्त किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयात आले. तहसीलदारांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलवलं. तहसीलदारांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच एका बेरोजगार युवकानं संतोष काकडे या अधिकाऱ्याला श्रीमुखात भडकवली. या प्रकारामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला, पण वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. वीज कंपनीसोबत गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम म्हणजे फार्स असून नागरिकांच्या इमारती पाडण्यापूर्वी महापालिकेचे अतिथीगृह पाडावे असे सांगलीकरांनी मागणी केली आहे. महानगरपालिकेची धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम म्हणजे केवळ फार्स असून नागरिकांच्या इमारती पाडण्यापूर्वी मनपाचे धोकादायक अतिथीगृह पाडावे अशी मागणी होत आहे. मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगलीत धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम राबवण्यात येते. मात्र मनपाने धोकादायक ठरवलेल्या अनेक इमारतींचा कोर्ट मॅटर सुरू आहे किंवा त्या जागेत कोणीही वास्तव्यास नाही. पथक जेव्हा कारवाई करते तेव्हा खबरदारीची कोणतीही यंत्रणा बरोबर नसते. JCBच्या साहाय्याने इमारत पाडताना दुर्घटना घडल्यास वायरमॅन, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड सोबत असणं गरजेचं आहे. मात्र अशी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते. तसेच धोकादायक इमारती शेजारील घरात असणाऱ्या नागरिकांची सुरक्षा पाहिली जात नाही. जीर्ण बांधकाम पाडून सांगाडा तसाच सोडला जातो. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. याला जबाबदार कोण? तसेच मनपाचे धोकादायक अतिथीगृह कधी पाडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार विलासराव जगतापांची निष्क्रियता जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेस रविवारपासून जनसंवाद यात्रा काढणार असल्याची माहिती विक्रम सावंत यांनी दिली आहे. गेल्या 4.5 वर्षात आमदार विलासराव जगताप यांनी म्हणावी तशी कोणतीच विकास कामं केली नाहीत. विधानसभेत 2 वेळाच तोंड उघडलं, तेही अवैध धंद्यावर. त्यांच्या या निष्क्रिय कारभाराबाबत जत तालुक्यात जनसंवाद यात्रा दिनांक 21 जुलै ते 13 ऑगस्ट अखेर जनसंवाद यात्रा काढणार असल्याची माहिती विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, आमदार जगताप यांच्या निष्क्रिय कारभारामुळे जतच्या जनतेचे अतोनात हाल झालेत. याचा लेखाजोखा या जनसंवाद यात्रेत जनतेसमोर मांडणार आहोत. येत्या रविवारी 21 जुलैपासून जत तालुक्यात प्रत्येक गावात जनसंवाद यात्रा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे. या जनसंवाद यात्रेचा उद्देश एवढाच आहे की गेल्या 4.5 वर्षात या शासनाचा नाकर्तेपणा, त्याचबरोबर जत तालुक्यातील विद्यमान आमदार यांच्या निष्क्रियतेचं पाडा
जनतेसमोर मांडून जनतेचे जे काही म्हणणं आहे, जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. विधानसभेत जतच्या आमदारांनी 4.5 वर्षात फक्त 2 वेळा तोंड उघडले. नागपूर अधिवेशनात अवैध धंद्यावर अवैध धंदे त्यांच्याच बगल बच्चांचे आहेत. त्यानंतर शेवटच्या अधिवेशनात म्हैसाळ पाण्यावर बोलले, मात्र म्हैसाळ योजनेचे पाणी पैसे भरूनही मिळाले नाही. सर्वात जास्त पाणीपट्टी जत तालुक्यानं भरले. आमदार जगताप वंचित गावे ही 65 म्हणतात, मात्र 67 गावं म्हैसाळ पाण्यापासून वंचित आहेत. रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाला, तो आमदार यांच्या कार्यकर्त्यांनीच केलाय. त्यांची बिलं देखील त्यांनी नागपूर येथे बैठक बोलावून काढून घेतली. पैसे भरूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशी अनेक कामं आमदारांच्या निष्क्रिय कारभारामुळे झाली नाहीत, असं देखील सावंत म्हणाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत 132 केव्ही वीज केंद्राची उभारणी करा, तिसऱ्या आघाडीने मागणी केली आहे. वाढत्या विजेच्या दरामुळे नागरिक त्रस्त झालेत. त्याचे दर वाढूनही विजेची चांगली सेवा विद्युत वितरण कंपनीकडून अपेक्षित असताना मात्र चांदूर रेल्वे शहरात दररोज विजेच्या लपंडावाने नागरिक कंटाळलेत. काही वर्षापूर्वी चांदूर रेल्वे शहरात विद्युत वितरण कंपनीचे 66 केव्ही वीज केंद्र होते, परंतु 66 केव्हीचे 33 केव्ही वीज उपकेंद्र असे रूपांतरित करण्यात आले. त्याचा फटका चांदूर रेल्वेवासियांना बसतोय. चांदूर रेल्वेला यासाठी धामणगाववर निर्भर राहावे लागते. स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धामणगाव गाठावे लागलं. त्यामुळे शहरात 132 केव्ही केंद्राला मंजुरी देण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा तिसऱ्या आघाडीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. चांदूर रेल्वे शहरात काही वर्षा अगोदर 66 केव्हीचा विद्युत केंद्र होतं आणि स्वाभाविकपणे वाढती विजेची मागणी पूर्ण तालुक्यातच होती, तर तो 66 केव्हीचा प्रकल्प हा 132 केव्ही व्हायला पाहिजे होता. पण चांदूर रेल्वेची थट्टा म्हणा की काय या लोकांनी कसं ठरवलं तर 66 केव्हीवरून 33 केव्ही वीज केंद्र उभारलं. त्यामुळे आज चांदूर रेल्वे शहरात विजेचा लपंडा खूप भारी प्रमाणात होत आहे आणि याचा सामान्यातल्या सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीने विजेचे दर खूप वाढवले. जर दर वाढवले आहे तर त्यांनी चांगली सेवा या नागरिकांना पुरवायला पाहिजे, पण तसं न होता आज चांदूर रेल्वेत वीज हे जास्त प्रमाणात जात आहे आणि सामान्यातल्या सामान्य नागरिक रात्री बेरात्री अपरात्री कोणताही पाऊस वारा काही न झाल्याशिवाय लाईन 10-10 मिनिटांनं जाते आणि ही बाब पूर्ण शहरासाठी पूर्ण तालुक्यासाठी चांगली नाही. म्हणून आज आम्ही तिसऱ्या आघाडीचे सर्व पदाधिकारी म्हणून आज इथं उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की इथे तातडीने 132 केव्हीचा प्रकल्प उभा करावा आणि या चांदूर रेल्वेतल्या विजेच्या या समस्यातून मुक्त करावं ही आज यांना विनंती केली. जर यांनी आमच्या मागणीची गंभीरतेने दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या दिवसात मोठं एक जनआंदोलन उभारू आणि त्याची पूर्ण जबाबदारी हे प्रशासनाची असेल. सलमान खान, SBN मराठी, अमरावती. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर पावसाचे आगार म्हणून संबोधले जाते. या परिसरात सर्रास शेतकरी भात पीक करत असतात. शेतकरी वर्ग शिवारात बैलाच्या साह्याने चिखलणी करून भात रोपे लावण करतात. मात्र या परिसरामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असल्यानं शेतकरी वर्ग ओढ्या नाल्याचं पाणी पाटाच्या साह्याने शेतात घेऊन बैलांच्या साह्याने चिखलणी करून भात रोपे लावण करीत आहे. मात्र 4 दिवसापासून चांदोली परिसरात पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पर्यायी ओढ्या नाल्याच्या पाण्याचा वापर करून भात रोपे लावण करण्याची वेळ आली. परिसरात पडलेल्या उन्हामुळे चिखलणीसाठी वापरण्यात आलेले पाणी गरम असल्यानं त्यातच भात रोपे लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. आता रोप लावून चालू आहे, तरी पण वाड्याचं नाल्याचं पाणी घेतले, पाणी बी गरम झाले आणि रोपं आता बघा इथं रोप लावून चालू आहे आणि पीक हळूहळू हे व्हायला आहे. तर आम्हाला काय कृषी विद्या मदत जर केली, कृषी खात्याने काय मदत केली तर आम्हाला बरंच होईल. आता जवळजवळ आम्ही आहोत थांबतोय पण शेतात पाणी नाही. बघा तिकडे दाखवा, वळून वळून पाणी शेतामध्ये घालायचं आहे, तरी पण कोरडंच आहे. पाऊस पडल्यामुळं पीक जरा व्यवस्थित येतं, काम करायला बरं असतं. ह्या वर्षी आता 2 दिवस पाऊस पडला, लोकांनी चालू केलं, आता नंतर पाऊस गेला तर आता एकदम कोरडं पडलंय. वाडाचं पाणी आणले ते बी गरम आहे आणि त्यामुळे रोपं मरतात आणि पाऊस चालू असला जोरात की त्यातनं रोप लावा बरं असतं, रोप बी जिवंत राहतं. आता हे शेडं पडतात किंवा ते वरचं भाताचं पीक मरत जातं. त्याच्यासाठी आणि पाटाचं पाणी वड्या नाल्याचं धरून रोप लावली जाते. पाऊस भरपूर असतो
पण यावर्षी पाऊसच नसल्यामुळं, पाऊस 2-3 दिवस झालं दांडी मारल्यामुळं आता रोप लावलेली रोप गरम पाण्यामुळं मरत आहे आणि ह्याच्यात पुढं काय उपयोग होईल असं काय वाटत नाही आम्हाला. गडचिरोलीच्या आरमोरी शहरामध्ये अचानक दगड वर्षावाचा प्रकार घडत असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गडचिरोलीच्या आरेमोरीत शहरात सध्या दगड फेकणाऱ्या भूतानं खळबळ उडवली आहे. आरमोरीच्या आझाद चौकात रात्री दगड येऊन पडतात. हे दगड कोण फेकतो अजून याचा पत्ता लागला नाही. मात्र हे सगळे भूत करीत असावं असा गैरसमज करून येथील नागरिकांनी धास्ती घेतल्या. यामुळे नागरिक प्रचंड भयभीत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हे दगड पडतात. ते कुणाला दिसतात आणि अनेकांना दिसतही नाहीत. पण हे दगड आणि कथित भूत बघण्यासाठी लोक चौकात मोठी गर्दी करतात. हा प्रकार गेल्या 8 दिवसांपासून सुरू आहे. या चौकात एक मोठी इमारत आहे. याच इमारतीतून हे दगड येत असावे अशी शंका लोकांना होती. त्यामुळे शोध घेण्यासाठी या इमारतीवर चढून लोक गोंधळ घालू लागले. या त्रासापायी इमारतीतील कुटुंब दुसरीकडे राहायला गेले आहेत. आरमोरी येथील हा आझाद चौक जो आहे त्या ठिकाणी दगड पडतात असं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे आणि असा कुठलाही प्रकार नाही, दगड वगैरे भूताचा वगैरे काही प्रकार नाही. त्या ठिकाणी लोकांची जनजागृती करण्याकरिता सुद्धा आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी गडचिरोलीची आहे त्यांचे सर्व मेंबर्स यांनी सुद्धा काल इथं सर्व लोकांना प्रबोधन केलं आहे की हा भूताचा वगैरे काही प्रकार नाही, कोणीतरी खोळसाळपणाने अफवा पसरत आहे. तरी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे आणि कोणी निदर्शनास आले आम्ही त्याच्यावर संग कारवाई करू. सर, हीच दगडं आम्ही घटनास्थळावरून जमा केली आहेत. ही वीट जी आहे ही वीट बाजूच्या विटाशी साम्य राखणारी वीट आहे. याच विटेने एका व्यक्तीच्या घराचा पाईप फोडला गेला. त्यानंतर हा जो दगड आहे या दगडाचा आम्ही सर्वे केला, या एरियामध्ये शोधलं. इथे बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामावरची दगडं तो विकृत माणूस घेऊन येतो आणि याचा मारा करतो. घरांची कवेलू फुटलेली आहेत आणि हा पण विटाचाच तुकडा आहे. लोकांचं आर्थिक नुकसान झालं आहे आणि मग लोक दहशतीत आहेत. परंतु आम्ही त्यांची जनजागृती उद्बोधन केलं की त्यांनी दहशत अजिबात बाळगू नये, गुन्हेगाराला अटक केली जाईल आणि हे सगळं नखरे आणि बदमाशी आहे हे प्रामुख्यानं सगळ्यांनी लक्षात घ्यावं. जनता यासाठी मानसिक तयारीनं आता पुढे चालली आहे, मानसिक तयारी केली आहे की त्या माणसाला पकडून आम्ही कायद्याच्या स्वाधीन करू. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष. इथला शाखा जरी माझ्याकडे असली तरी गडचिरोलीची टीम पण इथे काल आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने इथे आजूबाजूला जे काही खंडर असतील, जे काही पडलेले घरं आहेत, तिथे जे काही विटा पडलेल्या आहेत किंवा रस्त्याचं जे काही बांधकाम चालू आहे तिथे जे काही दगडं पडलेले आहेत तेच दगड विटा त्यांनी उचलून इथे काहीतरी फेकलेले आहेत. हा सगळा प्रकार एक तर माथेफिरू किंवा खोडसर जे काही तरुणी असतील, काही विद्यार्थी असतील त्यांनी केलेला आहे. परंतु त्याचा परिणाम हा विद्यार्थी जीवनावर किंवा इथे राहत असणाऱ्या, खोली करून राहणारे, काही भाड्याने किरायाने रूम करून राहणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर सुद्धा झालेला आहे. त्यांना अभ्यास करताना एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनात आहे आणि याचाच एक भीतीचा जर त्यांना जर फटका मिळाला तर हार्ट अटॅक येऊन कोणाचा जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची. गडचिरोली येथील जिल्हा परिषदेमधील लिपिक महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गडचिरोली येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेत लिपिक पदावर कार्यरत एका महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी पोटेगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत पोर नदीच्या पात्रात उघडकीस आली. चंद्रप्रभा देवराव अप्पलवार असं मृत महिलेचं नाव आहे. ती मागील 4-5 दिवसापासून गायब होती. आज पोर नदीच्या पात्रात तिचा मृतदेह आढळून आला. प्रेम संबंधातून तिची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. गडचिरोली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. मिरज पंढरपूर रोड येथे हतीजवळ कापूस घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला आग लागली असून यामध्ये ट्रक जळून खाक झाला आहे. सांगोला तालुक्यातील हतीद या ठिकाणी आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक चालक सय्यद याचं असं मत आहे की शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. कापूस घेऊन इचलकरंजीकडे जाणाऱ्या ट्रकला आग लागल्यामुळे काही काळ राज्य महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्याबरोबर सांगोला येथील अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग इतकी भडकली होती की संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं समजतं आहे. दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचे प्रेत विहिरीत आढळले असून वर्धा समुद्रपूर येथील घटना आहे.
बुधवारी सायंकाळी अचानक घेऊन बेपत्ता झालेल्या इसमाचे प्रेत आज सकाळी समुद्रपूर शहरातील विहिरीवर तरंगताना आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली. मृतकाचे नाव जितेंद्र भाऊराव चिंचालकर असे असून तो गेल्या काही वर्षापासून समुद्रपूर येथे आपल्या परिवारासह राहत होता. विमा कंपन्यांनी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा अंत न पाहता पीक विम्याची भरपाई ताबडतोब द्यावी, खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत मागणी केली आहे. दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पीक विमा कंपनी विरोधात मोर्चा काढला आणि आज लगेच शिवसेनेचे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील यांनी पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ही मागणी संसदेत लावून धरली. राबून पिकवलेल्या पिकांचा पंचनामा 24 तासात करून 48 तासात सदरील शेतकऱ्यास भरपाई देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली. तसेच संपूर्णतः शेतीवर अवलंबून असणाऱ्या महाराष्ट्राला हैदराबाद स्थित हवामान कंपनीवर अवलंबून राहावे लागत आहे. तरी शेतकरी बांधवाप्रती संवेदनशील असणाऱ्या सरकारने लवकरात लवकर प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र व पीक विमा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे शोषण बंद करावे. तसेच पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माननीय खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या संसदेतील पहिल्याच भाषणात मांडली आहे. मैं वंदन करता हूं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी को, जिनके वजह से मेरे जैसा सड़क पे काम करने वाला कार्यकर्ता आज इस देश के सर्वोच्च सभागृह में बात कर सक रहा. हिंदुस्तान एक कृषि प्रधान देश है और ग्रामीण आबादी के अधिकतम लोग कृषि पर आश्रित है. सरकार ने फसल के नुकसान के किसानों की रक्षा करने के लिए पंतप्रधान फसल बीमा योजना शुरू की है, लेकिन इसके नाम पर किसानों का शोषण निजी बीमा कंपनियों की तरफ से किया जा रहा है. ये कंपनियों का एक भी कार्यालय जिला स्तर पर तालुका स्तर पर नहीं है. जब प्रीमियम भरा जाता है तो सरकारी बैंकों में भरा जाता है और राज्य शासन के जो कृषि विभाग के अधिकारी है उनके माध्यम से ये प्रीमियम भरा जाता है और वो अधिकारियों को मुफ्त में काम करने के लिए बाध्य किया जाता है. जब किसान शिकायत करने जाते हैं तो कोई ये कंपनी का अधिकारी फोन नहीं उठाता है, ना ही उनका तालुका स्तर पे जिला स्तर पे एक भी कार्यालय है. इसलिए मांग करता हूं कि हर तालुका स्तर पे इनका कार्यालय होना चाहिए. इस योजना के जो निकष लगाए हुए, 1 मिनट लेता हूं अध्यक्ष महोदय, 1 मिनट, बहुत महत्वपूर्ण बात है. फिलहाल ये जो योजना है यूनिट ब्लॉक स्तर पे 25 गांव का एक ही जगह जो है यूनिट ब्लॉक है, तो ये योजना हर गांव में अलग बारिश होती है तो हर गांव इसमें आप ये योजना के स्तर पे किया जाए. राज्य शासन के जो सूखा अकाल के निकष है और कृषि फसल बीमा के निकष है वो सेम होना जरूरी है. अध्यक्ष महोदय 1 ही मिनट लेता हूँ. सुरक्षित सिंचन खेती और निसर्ग पे आधारित जो पोषण आहाराच्या पाकिटात वटवाघुळाचे मृत पिल्लू आढळले असून गोंदियाच्या बिजेपार येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदियातल्या पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचं समोर आलं. गोंदिया जिल्ह्यातील बिजेपार येथील ही घटना आहे. गर्भवती महिला आणि लहान मुलांना या पोषण आहाराचं वाटप केलं जातं. मायरा वाघमारे या मुलीला देण्यात आलेल्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू सापडलंय. त्यामुळे अंगणवाडीतील पोषण आहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याची माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ही आहे माहिरा सचिन वाघमारे आणि तिचे हे आई वडील आहेत. यांना अंगणवाडी केंद्रातून तिच्यासाठी खाद्य अन्न पुरवठा पुरवण्यात आला होता आणि ज्या पॅकेटमधून काल गुरुवारी जे वटवाघुळाचं मृत वाढलेलं पिल्लू निघालं त्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगा. मायराला 8 दिवसाच्या आधी अंगणवाडीतून चवळी, मटकी, मूग डाळ, मसूर डाळ आणि गव्हाचे पाकिट मिळाले होते. त्याच्यामधून मी याच्या आधी जे मटकी, चवळी आहेत त्यांचे उसळ करून दिले ते चांगल्या क्वालिटीचे होते, त्याबद्दल काही दोष नाही. परंतु काल जेव्हा मी जे मसूर डाळीचे पॅकेट काढले आणि ते तयार करून देण्यासाठी पाहिजे तर त्याच्यामध्ये ते मृत वटवाघुळाचे पिल्ले मिळाले. ते बघून तर धक्काच बसला. याच्यानंतर आम्ही ते लगेच ही माहिती उपसभापती पंचायत समिती सालेकसा दिलीपजी वाघमारे यांनाही कळविण्यात आली व ते येऊन सदर प्रकरण
बघितले व वर्ष अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व सदर प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले. तरी आमची अशी इच्छा आहे की हा असा प्रकार पुन्हा घडू नये व कोणासोबत किंवा कोणाच्या मुलीसोबत असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी समोरच्या अधिकाऱ्यांनी किंवा दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी हीच विनंती. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य: शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54.
ना पक्ष ना पात मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी दुरी घेऊ काय युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा मायभूमी अशी कार रंगली. अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा कार शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? औसा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेने 3 तास रास्ता रोको आंदोलन केलं आहे. लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात दुष्काळ असतानाही नेते स्वतःच्या नाकर्तेपणा लपवण्यासाठी बोलत नाहीत.
केवळ 5 दिवसात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना कोणताही नेता अथवा अधिकारी यांनी पीडित कुटुंबियांची साधी भेट देखील घेतली नसल्यानं अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने औसा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तसेच लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून पीक विमा देण्यात यावा, अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तसेच राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले जातील असा इशारा अखिल भारतीय छावाचे नानासाहेब जावळे पाटील यांनी सरकार व प्रशासनाला दिला आहे। आपण निवडणुका आल्यानंतर देशी बाटल्यामध्ये बर्बाद होत जातो। आज प्रत्येक गावामध्ये इलिगली दारूचे धंदे चाललेले आहेत। पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आहे, एक विनंती कळकळीची आहे की ज्या ज्या गावामध्ये इलिगली दारूचे धंदे चाललेले आहेत ते बंद करा। आज आमच्या महिला बेजार आहेत, आई बापांना रोज मारहाण करतात मुलं दारू पिऊन, 2-4 टाकून दिलेल्या अवलादी असतात, दारू आणून तिथे विकतात। जर तुम्हाला दारू बंद करणं होत नसेल तर आमच्या माणसांना हातपट्टी काढण्याची परवानगी द्या। लिगली असो इलिगली असो, या मराठवाड्यातील दारू बंद झाली पाहिजे, ध्यानात घ्या। फुलून टाका, बार असो लिगली असो ना काही असो। म्हणून आता महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। की फक्त प्रत्येक गोष्टीला छावा रस्त्यावर येणं गरजेचं नाही, तर आपण सुद्धा कुठंतरी एक झालं पाहिजे। बीव्हीजीचे संचालक हनुमंत गायकवाडांची 16 कोटींची फसवणूक झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हाऊसकीपिंगच्या व्यवसायात एक अग्रगण्य नाव असणाऱ्या बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांची तब्बल 16 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मेडिको कंपनीत गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देतो असे सांगून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी हनुमंत रामदास गायकवाड वय 46 वर्ष राहणार चिंचवड यांनी फिर्याद दिली, तर विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव दोघेही राहणार विमाननगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 20 वर्षात रात्रंदिवस कष्ट करून कष्टाने कमवलेले पैसे चांगला परतावा मिळेल अशा अपेक्षेने विनोद जाधव व सुवर्णा जाधव यांच्या सावा ग्रुपमध्ये सावा मेडिका, अनघा फार्मा आणि बायोडी लॅबोरेटरीज ह्या कंपन्यांमध्ये 2011 साली चेकनी पैसे दिले होते 16 कोटी 45 लाख रुपये। आणि नंतर काही चुकीचं होतं आहे, फसवणूक होती आहे असं जाणवल्यानंतर मी पैसे माघारी मागितले आणि त्यावेळेला मला वारंवार विनोद जाधव यांनी आश्वासनं दिली की आज देतो, 4 महिन्यात देतो, 1 महिन्यात देतो, 1 वर्षात देतो। असं करत करत शेवटी कंटाळलो ह्या सगळ्या आश्वासनांना आणि न्याय मिळण्यासाठी, फसवणुकीचा न्याय मिळण्यासाठी मी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये विनोद जाधव, सुवर्णा जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। हा प्रकार 26 ते 31 मार्च 2011 मध्ये चिंचवड येथील बीव्हीजी हाऊसमध्ये झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांनी जाधव यांच्याकडे मेडिको कंपनीत गुंतवणूक करण्याचं ठरवलं। त्यानुसार जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड, अनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, बायोडील लॅबोरेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली। कंपनीने 1,53,95,227 रुपयांचे समभाग दिले, मात्र आता प्रत्येकी बाकी कोणताच परतावा दिला नाही। मला असं माहिती आहे की विनोद जाधव सध्या देशात राहत नाहीत आणि त्यांच्या मिसेस आणि त्यांची मुलं देखील हे लंडनला स्थायिक झालेत असं कळतं आहे। तर हे फसवणूक, आता माझी फसवणूक झालेली आहे, अजून किती लोकांची झाली आहे मला माहीत नाही, पण मी न्याय मिळण्यासाठी मी ही तक्रार दाखल केली आहे। जत पंचायत समितीमधील कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। प्रमोद भालचीन हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून ते जत पंचायत समितीत लिपिक या पदावर कार्यरत असून ते पंचायत समितीच्या क्वार्टर्समध्ये राहतात। पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याने त्या क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्यामुळे तेथून ते मोरे कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहत होते। त्यांना 1 वर्षाची मुलगी असून ती जत येथील एका शाळेत शिक्षण घेत असून शुक्रवारी सकाळी मयत रेश्मा या आपल्या मुलीला शाळेत सोडून आल्या व त्यांच्या पती प्रमोद भालचीन आपल्या ड्युटीवर गेले। नेहमीप्रमाणे मुलीची शाळा सुटल्यानंतर घ्यायला जाणाऱ्या रेश्मा भालचीन या मुलीला आणण्यासाठी गेलेच नाहीत। शाळा सुटून बराच वेळ झाल्यानंतर त्या मुलीला नेण्यासाठी कोण आले नाही, म्हणून शाळेतील शिक्षकांनी मयत रेश्मांचे पती प्रमोद यांना फोन केला। त्यांनी शाळेतून आपल्या मुलीला घेऊन घराकडे आले। घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठवला, पण दरवाजा उघडना झाल्यानंतर त्यांनी मागच्या दरवाजाने जाऊन बघितलं असता त्यांची पत्नी मयत अवस्थेत आढळली, पण त्यांच्या आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलं नाही। याबाबतची फिर्याद प्रमोद भालचीन यांनी जत पोलिसांना दिली असून अधिक तपास जत पोलीस करीत आहेत। उत्तर प्रदेशातील सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहेत।
सोनभद्र जिल्ह्यातील 10 जणांच्या हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशातील राजकारण तापलंय. जखमींची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा ताफा मिर्झापूर वाराणसी सीमेवरील नारायणपूर गावाजवळ रोखून त्यांना ताब्यात घेतलंय. सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाताना रोखल्यानं प्रियांका गांधींनी नारायणपूरमध्येच धरणे आंदोलन केले. त्या म्हणाल्या, आम्हाला फक्त पीडितांच्या कुटुंबियांना भेटायचंय, शिवाय माझ्यासोबत फक्त 4च लोक असतील असंही मी सांगितलं होतं. तरीही प्रशासनाने आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही. आम्हाला का रोखलं याचं उत्तर आम्हाला द्यायला हवं. आम्ही इथे शांततेत बसून राहू. तर जिल्ह्यात 144 कलम लावल्यानं प्रियांका गांधींना रोखल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. ज़्यादा जाएंगे भी नहीं. मुझे सिर्फ उन परिवारों से मिलना है जो पीड़ित हैं, जिनके सदस्यों को की निर्मम हत्या की गई है. अभी अस्पताल से आ रहे हैं, आप देख रहे हैं. मेरे बच्चे की उम्र का बच्चा लेटा हुआ है, उसको गोली लगी. मैं सिर्फ उन परिवारों से मिलना चाहती हूँ. ठीक है, अगर नहीं जाने देना चाहते तो कम से कम मुझे कानूनी आधार तो दें कि किस लिए नहीं जा सकती मैं. मुझे बनारस से मिर्जापुर जाने से रोका है, तो किस आधार पर रोका है, यही पूछ रही हूँ. सीएम योगी आदित्यनाथ ने अभी कहा है कि ये घटना कांग्रेस. अभी तक कुछ नहीं बताया. मैं यहाँ ठहरी हूँ. मैंने कहा मैं शांतिपूर्वक बैठी हूँ. मुझे बता दें कि क्या आधार है, मुझे ऑर्डर दिखा दें, कहाँ से ऑर्डर आया है. धारा 144 लागू है, धारा 144 का हवाला किया है, लेकिन मिर्जापुर थोड़ी ही दूर पे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेचा दुरुपयोग होत आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेतल्यानंतर संतप्त झालेल्या राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनभद्र जिल्ह्यातील 10 जणांच्या हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशातील राजकारण तापले. जखमींची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा ताफा मिर्झापूर वाराणसी सीमेवरील नारायणपूर गावाजवळ रोखून त्यांना ताब्यात घेतलं. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका राहुल गांधींनी केली. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधलाय. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक करणं चिंतित करणार आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून प्रियांका यांना रोखणं सत्तेचा दुरुपयोग आहे. यावरून हे सिद्ध होतं की भाजप सरकारमध्ये उत्तर प्रदेशात असुरक्षितता निर्माण झाली आहे. मिरजेतील खुल्या गटारी लहान मुलांच्या मृत्यूचे सापळे बनले असून प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मिरज शहर व विस्तारित भागात खुल्या गटारी आहेत. या खुल्या गटारी म्हणजे लहान मुलांच्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेले मृत्यूचे सापळे आहेत. चांद कॉलनी येथील महापालिका आरोग्य विभागाने कचरा काढण्यासाठी गटार फोडली, पण त्याची दुरुस्ती न करता तसेच सोडून दिलं. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत महापालिका JCB अडवून धरला होता. गेले 8 दिवस झाले मुल्ला यांच्या घराजवळ गटार तुंबल्यानं यावरील कॉन्क्रीट कर्मचाऱ्यांनी फोडून गटार साफ केली, पण ही गटार तशीच उघडी सोडून कर्मचारी व अधिकारी गायब झालेत. मुंबई या ठिकाणी उघड्या गटारीमध्ये लहान मुलं पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अद्याप सांगली महापालिका प्रशासन गांधारीच्या भूमिकेत आहे. कुणाचा जीव गेल्यानंतर मग प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल करीत 2 दिवसात गटार बंदिस्त केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. हाजी चांद कॉलनी, म्हैसाळ रोड, मिरज 4थी गल्लीमध्ये आता तुम्ही बघता हे गटार काढलेली आहे. आधी सांगितलं मागची गटार तुंबली म्हणून हे पूर्ण काढून घेतो, तेवढं कचरा काढून बाहेर टाकतो आणि व्यवस्थित करतो म्हणून सांगितले. पूर्ण गटार उकळून ठेवल्या. आत्ता पण आलेत मागं JCB नुसतं कचरा भरून जायला लागलेत. समजा जर काय लहान पोरं पडली किंवा काय दुर्घटना घ्यायली त्याला जबाबदार कोण? मुकादमाला सांगितलं, ठेकेदाराला सांगितलं, आयुक्तपर्यंत तिथं सहाय्यक आयुक्तला सुद्धा कंप्लेंट दिली, तरी काय त्यांचा अजून काही निर्णय लागत नाही. 2-3 दिवसामध्ये हे विषय मार्गी लागला तर ठीक आहे, नाहीतर मुंबईत पडलेले गटारीमध्ये पडून जे पोरं पेली मेली तसं असं इतकं कुठं काय व्हायला नको. मायबाप सरकार आम्हाला जगू द्या नाहीतर मरणाची परवानगी द्या. हिंगोलातील ताकतोडा येथील गावाने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. आसमान आणि सुलतानी संकटाला कंटाळून हिंगोली जिल्ह्यातील एका संपूर्ण गावाने मुख्यमंत्र्यांकडे आत्मदहनाची परवानगी मागितली. सलग 5व्या वर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं आणि विविध मार्गाने शेतकऱ्यांची लूट होत असल्यानं या गावानं गावच विक्रीला काढलं. नाना पाटेकरांच्या नटसम्राट चित्रपटातील कुणी घर देतं का घर या संवादाप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा या गावावर कुणी पीक कर्ज देतं का पीक कर्ज असं म्हणण्याची वेळ आली. आसमान आणि सुलतानी संकटांना कंटाळून ताकतोडा हे गावच गावकऱ्यांनी विक्रीला काढलं. आम्हाला पीक विमा, पीक कर्ज, संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा आमच्या गुऱ्हाढोऱ्या लेकरा बाळांसह गाव विकत घ्या आणि आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशा आशयाचं ग्रामस्थांनी सेनगावच्या तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवलं आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं की साहेब, आमच्या गावाला अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आम्हाला पीक विमाही अद्यापही मिळालेला नाही आणि सलग 3 वर्षापासून पडत असलेला दुष्काळ आणि आपल्या वारंवार निवेदन देऊन आपल्या राज्य सरकारने आमची दखल न घेतल्यामुळे आमचा जिल्हा केंद्रशासित करावा। तसेच आज आमच्या गावावर खासगी फायनान्सचे म्हणजे DHFL असेल, महिंद्रा फायनान्स असेल किंवा इतर काही खासगी फायनान्शियल कंपन्या आहेत, ऐन दुष्काळात 10 लोक येऊन आज गावाची वसुली करतायत। म्हणजे आम्ही आज जगायचं का नाही हा प्रश्न आज आमच्या शेतकऱ्यांसमोर पडलाय। मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की साहेबांनी माझ्या गावातल्या मुला बाळासहित माझ्या गावातले म्हणजे शेत काही जनावर असतील ते स्वतः विकत घ्यावे आणि समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला पैसे द्यावेत। राशन नाही का? नाही। कधीपासून नाही? 3 महिने झाले। आपण गेलता का दुकानात, राशन दुकानात? आणले नाही घरी, महापायान चालता येत नाही, मग थरा बेमार आहे, बाजावर पडेल, गावातच आणलेलं आहे। म्हणजे तुम्ही गेलता का राशन दुकानदाराकडे गेलते का? काय म्हणे ते? ते भेटलं नाही म्हणत सध्या। वरून आलं नाही म्हणत का? कधी गेलत्या? झाले महिना। कोणा दुकानात, कोणाचं इथं नाव सांगा त्याचं? मोठ्या सरपंचाच्या घरी दुकान येते। सकाळी शाळेला निघलो होतो पण माझे वडील म्हणत बाळा आपल्यावर खूप कर्ज आहे म्हणून आज आता आपल्याला शाळेत जायचं नाही। किती राहिली? 6वी। माझं नाव गणेश तुळशीराम सावके, मी टाकतोडा गावचा एक सुजाण शेतकरी आहे आणि मला एक आपल्याला सांगायचं वाटते, गेली 5 वर्ष झाले आमच्या गावाला दुष्काळाने होरपलेलं आहे, पण त्या संदर्भात कुठेही शासन दरबारी कोणतीही आम्हाला मदत किंवा काही मिळत नाही आहे। मी सिंचन विहिरीसाठी जवळपास 2016मध्ये ॲप्लिकेशन केलं होतं, तर अजूनही मला काही विहीर काही वगैरे काही अशा शासनीय योजनेचा लाभ मिळाला नाही आहे। आणि दुसरी गोष्ट पीक विमा संदर्भात मला बोलावं असं वाटतं। पीक विमा संदर्भात मी खूप प्रयत्न केला, मी तहसीलदारांना भेटलो आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि पूर्ण गावामध्ये दुष्काळ असताना आम्हाला पीक विमा मिळाला नाही। सांगोला जिल्ह्यात स्मशानभूमीमध्ये विवाह सोहळा रंगला असून या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। शुक्रवारी सकाळी 10 वाजता सांगोले मंगळवेढा रोडवर वाडेगाव नाका या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत सनई चौघडा यांचे सूर वाजू लागले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू लागला। अनेकांची पावले स्मशानभूमीच्या दिशेने जाऊ लागली आणि बरोबर सकाळी 11:15 वाजता मोठ्या उत्साहात नाविन्यपूर्ण असा विवाह सोहळा संपन्न झाला। स्मशानभूमी म्हणजे सामान्य माणसांच्या कल्पनेनुसार भयभीत जागा, परंतु याच जागेवर राहत असणारे मसणजोगी लक्ष्मण राजाराम घणसरवाड यांची मुलगी पूजा घणसरवाड हिचा विवाह मराठा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील संतोष सुभाष सागवणे यांच्याशी संपन्न झाला। वधूचे वडील गेली 3 वर्षापासून अंत्यविधीच्या कामाबरोबरच स्मशानभूमीची देखभाल करतात। हा अनोखा विधी पाहण्यासाठी सांगोला शहरातील नागरिकांनी गर्दी केली। अनेकांनी वधूवरांना आशीर्वाद दिले व पुढील वैवाहिक जीवनात शुभेच्छाही दिल्या। अनेकांनी जेवण केले। सांगोला तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा स्मशानभूमीत विवाह पार पडल्यानं दिवसभर सांगोला तालुक्यात या विवाहाची चर्चा होती। फराळ चिवडा हे प्रत्येक दिवाळीपासून त्यांनी दिलेले आम्हाला। म्हणजे जेव्हा इकडे आलो होतो म्हणजे अगोदर आम्ही मूळचे नांदेडचे, पण शिक्षणासाठी वेगवेगळ्या गावी जाऊन राहावंच लागत असतं आणि मसणजोगी म्हणजे मसणात राहणारे, तर तसंच इथंही स्मशानभूमी मिळाली। पण प्रत्येक जागी चांगलेच लोक मिळतात असं नाही आहे, पण सांगोला तेवढे चांगले लोक मिळाले की त्यांनी आमचं जी परिस्थिती आहे ती समजून घेऊन सुद्धा एवढं छान कार्य करण्यासाठी मदत केली। त्याप्रमाणेच DJ वगैरे हे असं लावण्याची आमची जी कुवत नव्हती, पण इथल्या बापूसाहेबांमुळे इतर सरांमुळे हे सगळं काही शक्य झालं, त्याबद्दल मी त्यांना आभार मानते। लक्ष्मण राजाराम घनसरवाड, मूळचे आंदेगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून हा समाज मसणजोगी भटकंती करत करत महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुद्धा हा भटकंती करतच फिरत असतो। आम्ही मूळचे मराठवाड्यात असल्यामुळं तिथं मसणजोगी जमात जास्त असल्यामुळं ती समाज मशानभूमीमध्ये वास्तव्यास राहत असते। पूर्वी कसं होतं, वास्तव्यात राहत असताना मोफतमध्ये काम करायचं, त्यावेळेस गावगाड्यामध्ये मागतकरी करून जगायचे। त्यानंतर कालांतराने बदलत्या काळानुसार समाज जीवन परिवर्तनामध्ये बदल होत असल्यामुळे शहरी भागाकडे वळून मुलांचं शिक्षण आणि जीवनामध्ये बदल करायचं असतं। त्यामुळं मराठवाड्यामधून पश्चिम महाराष्ट्रात भटकंती करत येत असताना बीडला येऊन तिथं सासऱ्याच्या तर काही दिवस 8 ते 10 वर्ष तिथं शिक्षणाची सोय झाली माझ्या लेकरांची। तिथून मी सांगोल्यात आलो आणि सांगोल्यात मी अर्ज केला नगरपालिकेमध्ये राहण्यासाठी, किंवा मी मसणजोगी जातीचा असून माझ्या उदरनिर्वाहाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि मला त्यातून नगरपालिकेने प्रशासनाने मला वेतन द्यावं, वेतनाच्या माध्यमातून मी काम करतो। त्या
मोबदल्याचं आपण काम करतो त्याचा मोबदला मिळावा यासाठी मागणी केली. नगरपालिकेने, शिव मॅडमने आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ते मान्य करून मला रोजीरोटीचा प्रश्न वेतन चालू केलं. त्याबरोबरच मी वेतन चालू झाल्यानंतर इथं आपल्या लेकरांचं एक वर्ष माझं कुटुंब बीडला ठेवलं. तिथून परत 1 वर्षानंतर इथं आलो. मला मिनिमम आज 2 वर्ष 4 महिने होतात, म्हणजे 28 महिन्याचा कालावधी होतो. ही जमात मसंजोगी हा शमशानभूमीमध्ये राहून गावात मागतकरी करणारी जमात आहे आणि मागतकरी करून ते बलवत्याच्या माध्यमातून जगतो. इथं मी आल्यानंतर मशानभूमीत राहिल्यानंतर मसंजोगी ही जात या महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली लोकांना माहीत नव्हतं. मसंजोगी जमातीची ओळख करून दिली मी दिव्य मराठीच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, बापूसाहेबांसारखे सामाजिक चळवळीतले नेत्यांच्या माध्यमातून हे सगळं मी परिचय करून दिला. लग्नाची परंपरा आणि लग्नाची परंपरा जी आहे ती जमातच कायमची मशानभूमीत राहते. त्यामुळं त्यांचं लग्नविधी आणि कुठलाही विधी तो बारसा असेल, लग्नविधी असेल, कोणता जरी विधी असेल तो शमशानातच करतो. कारण ही जमातच मुळात त्याचा जन्मच तिथं होतो. प्रत्येकाचा जन्म कुठं न कुठं होत असतो, दवाखान्यात होतो नाहीतर घरी होतो, पण मसंजोग्यांचा मशानभूमीतच त्या मुलांचा जन्म तिथं होतो. म्हणून त्याला त्या भीतीचं काही वातावरण काही वाटत नाही, कारण तो त्या नजरेसमोर पाहतच असतो दररोजचे. सुनील जवंजा, SBN मराठी, सांगोला. जतमधील हॉस्पिटल येथे गावगुंडांच्या त्रासामुळे चारा छावणी बंद करण्याची वेळ आली आहे. चारा छावणी बंद करण्याची मागणी संत सयाजी बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट गोंधळेवाडी संस्थेच्या वतीने हॉस्पिटल येथे चारा छावणी सुरू केली होती. चारा छावणी चालू झाल्यानंतर काही दिवसांनी येथील रहिवासी व गावगुंडांनी येऊन त्रास देण्यास सुरुवात केली. दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर यांची तत्काळ तक्रार तहसीलदार व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. त्यानंतर काही गावगुंड लोकांना चारा छावणीत येण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली. नोटीशी त्यांना बजावण्यात आल्या. त्यांनी येऊन दमदाटी व शिवीगाळ करत आम्हाला चारा छावणी चालू करण्याचं मुश्किल झालं. महाराष्ट्रामध्ये सयाजी बागडे महाराज ट्रस्ट यांच्या माध्यमातून पहिली मोफत चारा छावणी सुरू होते. आता गावगुंडांच्या त्रासामुळे ही छावणी बंद करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाची शासनाने दखल घेऊन गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. जत तालुक्यातील वसपेठ या ठिकाणी 1 जून रोजी चारा छावणी चालू केली आणि त्या चारा छावणीमध्ये 1 जून नंतर 1 जूनमध्ये पहिल्या दिवशी चारा छावणी चालू केल्या दिवशी स्थानिक काही वाद निर्माण झाला. त्यानंतर 6 तारखेला माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेबांनी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी समज दिली. त्या ठिकाणी परत पुन्हा 15 जुलै पुन्हा त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. ह्या सगळीच वादाला कंटाळून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की अशा पद्धतीने जर कार्य या ठिकाणी असं होत असेल तर आमची एक सेवाभावी संस्था आहे आणि दुष्काळ भाग असल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं मानाचं आम्ही डोक्यामध्ये ठेवून वाटचाल करतो आहे. आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर काम होत असेल त्यांच्याकडून असं सांगलं जाते की तुम्हाला पैसे मिळत नाहीत का, सरकार पैसे देत नाही का. महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी 20 जानेवारीला चालू केली. ते 1 जुलैपर्यंत मी चारा छावणी चालू केली. गव्हर्नमेंटचा कुठलाही 1 रुपया न घेता. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अपेक्षा या लोकांच्याकडून होणं मला अपेक्षित नाही आहे. मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की आपल्याला कोणावरती दबाव किंवा प्रेशरपेक्षा त्या ठिकाणी एक सहानुभूती म्हणून त्या प्रत्येक माणसाच्या वर्तणुकीत परिवर्तन होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे त्रास पूर्ण तालुक्यामध्ये आता बऱ्याच चारा छावणीमध्ये होतात. कारण का की चारा दिला जात नाही किंवा तुम्ही गोळी पण दिली जात नाही, अनेक वाद निर्माण होतात. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी भागातल्या लोकांची बिलं पण अजून मिळालेली नाहीत. त्याही संदर्भात मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की आपल्या जत भागामधील बिलं अजून साहेब मिळाले नाहीत. तर साहेबांनी सांगितलं की बिलं तुमच्याकडे जमा झालेले आहेत आणि आता मे महिन्यातले बिल आम्ही वाटप करतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं. आणि माझी व्यथा जी आहे कलेक्टर साहेबांना सांगितली आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला प्रशासन चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं अशी अपेक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. जत शहरात जिल्हा परिषदेच्या जागेत असलेले बांधकाम अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढले आहे. जत शहरातील शिवाजी चौकात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जागेत असणाऱ्या अतिक्रमणवरून केलेले बांधकाम आज सकाळी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. गेल्या 2 महिन्यापासून ही कारवाई करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. हे बांधकाम जतचे नगरसेवक टिम्मू येडके यांचे असल्याचे जत पोलिसात तक्रारही दाखल आहे. अखेर आज सकाळी पंचायत समिती प्रशासनाने 50 अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात हे बांधकाम हटवले. यावेळी टिम्मू येडके यांनी म्हणाले की जागेसंबंधी माझा काहीही संबंध नाही. आमदार विलासराव जगताप यांनी मला राजकीय द्वेषापोटी हे केले आहे. कोणत्याही नेत्याने भाजपमध्ये यावे यासाठी आम्ही कोणाच्याही दारात जात नाही.
चंद्रकांत पाटील यांनी विश्वजित कदमांना टोला लगावला आहे। कोणत्याही नेत्याने भारतीय जनता पक्षात यावं म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही। ज्या लोकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे तेच लोक रात्री अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात। मी टोपी फेकलेले ती कोणालाही बसेल, त्यातूनच आमदार विश्वजित कदम यांनी मी भाजपात जाणार नाही असा खुलासा केला असावा, असा टोला भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। पाटील म्हणाले की मुश्रीफ हे सहृदयी माणूस आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्यासारखे नेते भाजपात आले तर चांगलीच गोष्ट आहे। प्रियांका गांधी यांना स्थानबद्ध केल्याबद्दल सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या सोनभद्र हत्याकांडातील जखमींना भेट देण्यासाठी गेले असता यांना स्थानबद्ध केल्याबद्दल आज सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। सांगलीच्या काँग्रेस कमिटी समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली, तसेच दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देण्यात आल्या आहेत। आज या ठिकाणी त्याचबरोबर आमच्या फ्रंटलच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं। निश्चितपणानं अशा पद्धतीच्या ज्या घटना विशेषतः भारतीय जनता पार्टीचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी कायदा हा पायधोळीस मिळवला जातोय। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी हरिभाऊ गावडे यांची निवड झाली आहे। प्राथमिक शिक्षक बँक प्रगतीपथावर नेण्याचं काम करू, बँकेच्या व्याजदरात कपात करू, सत्ताधारी शिक्षक समिती व पुरोगामी सत्ताधारी बँकेच्या सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी आज बँकेच्या संचालकपदी निवड झालोय। इथून पुढे सर्व सभासद व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन काम करून बँकेला प्रगतीपथावर नेण्याचं काम करेन। बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये एखाद्या शिक्षकाचे अचानकपणे मृत्यू झाल्यास त्याच्यावर असलेले कर्ज 20 लाखापर्यंत माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम आज करीत आहे। जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रत्येक वर्षी जिल्हा बँकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला जातो, असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत। बँक समाजाभिमुख करण्यासाठी म्हणून बँकेमध्ये लाईट बिल घेण्याची सुविधा निर्माण केली। त्याला फार मोठा प्रतिसाद समाजातून आणि सर्व शिक्षकांच्या मधून मिळतोय। आणखी एक सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला गेला तो म्हणजे कर्ज काढत असताना पूर्वी लाखाला 200 रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली जात होती। त्यामुळे 15 लाखाचं कर्ज काढायचं म्हटलं जवळजवळ 3,000पेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती। पण आता या संचालनालयाने निर्णय घेतला की फक्तच 200 रुपये स्टॅम्प ड्युटी घेऊन जवळजवळ 30 लाखापर्यंत कर्ज आम्ही देऊ शकतो। यातून सभासदांचे जवळजवळ लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपये यामध्ये वाचलेले आहेत। तर हा एक अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी या संचालनालयाने घेतलेला आहे। असे अनेक चांगले निर्णय भविष्यातही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पलूस तालुक्यात आडसाली ऊस लागवडीची धांदल उडाली आहे। सलग दुसऱ्या वर्षी पलूस तालुक्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। असं असलं तरी 15 जुलै ते 15 ऑगस्ट हा कालावधी आडसाली लागणीचा मानला जातो। त्यामुळे पलूस तालुक्यात आडसाली ऊस लागणीची धांदल उडाली। हे पीक सुमारे 16 ते 18 महिने शेतात राहतं। हा ऊस पीक प्रकारचे सरासरी एकरी उत्पन्न 60 टनांपर्यंत येतं। या आडसाली पिकाला पावसाळ्याचे 2 हंगाम मिळतात। शिवाय या ऊसाची तोडणी साखर कारखाने लवकर करीत असतात, त्यामुळे पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना या आडसाली लागणीमध्ये मोठा कल दिसून येतोय। शेतकऱ्यांकडून होणाऱ्या आडसाली लागवडीतील त्रुटी व उपाययोजनाविषयी लोकनेते मोहनराव कदम कृषी विद्यालयाचे कृषी दूतांनी SBN मराठीशी संवाद साधला आहे। होरी अंतर्गत लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव यांच्यातर्फे कृषी दूतांकडून पलूस तालुक्यातील काही गावांमध्ये शेतीचा सर्वे करण्यात आला। या सर्वेमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून काही त्रुटी आम्हाला आढळल्या। यामध्ये पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जाते यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी घरचेच बियाणे वापरत असल्यामुळे उत्पादन क्षमतेत घट होते। त्याचप्रमाणे
आधुनिक पद्धतीचा वापर म्हणजे बीज प्रक्रिया, आळवणी, त्यामध्ये ड्रिप इरिगेशन या महत्त्वाच्या मुद्द्यांचा वापर त्यांनी केला पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ नक्कीच होते. बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी ग्रामीण भागात बीज प्रक्रियेचा फारसा वापर होत नाही. त्यामध्ये जे लागण करताना आपण जे बी वापरतो ते बी गरम पाण्यामध्ये बुडवून काही मिनिटे वाळवून जे पेरले तर त्याचा चांगला नक्कीच परिणाम आपल्याला आढळून येतो. त्याचप्रमाणे आळवणी करताना लागण केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर आळवणी ही केलीच पाहिजे. या आळवणीमुळेच आपल्याला हुमणी तसेच इतर आणि रोगांवर कंट्रोल करता येते. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. शिराळा तालुक्यातील चरण येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ATMची स्वच्छता आणि देखभाल रामभरोसे आहे. शिराळा तालुक्यातील चरण येथील बँक ऑफ महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. या बँकेचे ATM मशीन मुख्य रस्त्यालगत चरण येथील बस स्थानकाशेजारी. चरण हे बाजारपेठेचं ठिकाण असल्यामुळे शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील लोक येथे येत असतात. त्यामुळे त्या ATMचा वापर शिराळा शाहूवाडी तालुक्यातील ग्राहकांना होतो. मात्र याची देखभाल व संरक्षण मात्र रामभरोसे. ATM रूममध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वच्छतेचे 3-13 वाजलेले दिसून येतात. मशीनच्या दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य पसरलं असून दुर्गंधी पसरले. अशा परिस्थितीत ATM मधून पैसे काढण्यास जाणाऱ्या व्यक्तींचा जीव गुदमरून जातोय. आत गेल्यानंतर ACचा आनंद घेणं राहिलं बाजूला, पण आतील कचऱ्याच्या ढिगाचं दर्शन मात्र होतंय. या ATM रूमला CCTV कॅमेरे नाहीत तर देखभाल करण्यासाठी वॉचमॅन नाही, अशी अवस्था येथील ATM रूमची आहे. हा सगळा उघड्यावरचा खेळ आहे. संबंधित बँकेने ATM रूमची स्वच्छता करावी, रूममध्ये CCTV कॅमेरे बसवावेत, तसेच देखरेखीसाठी वॉचमॅन ठेवणं गरजेचं आहे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज ही माहिती वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी 282 सांगली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली आहे. सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार दिनांक 20, 21 व 27, 28 जुलै रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नवीन मतदार यादीत तयार करण्याचं काम सुरू असून त्याची नावं आज यादीत नाहीत, नवीन मतदार नोंदणी या विशेष मोहिमेत होणार आहे. ही विशेष मोहीम ज्या त्या मतदान केंद्रावर केली जाणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले आहे. नमस्ते, मी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली. तसेच मी 282 सांगली विधानसभा मतदारसंघाची मतदार नोंदणी अधिकारी आहे. तर माझं सर्व मतदारांना हे आवाहन आहे की आपल्याला शासनाने एक प्रोग्राम आपला मतदार याद्यांचा स्पेशल समरी रिव्हिजन आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये उद्यापासून या विशेष मोहिमेचं काम सुरू होत आहे. याच्यामध्ये 20 जुलै आणि 21 जुलै शनिवार रविवार आणि या महिन्यातील 27 जुलै आणि 28 जुलै शनिवार रविवार या दिवसांमध्ये सर्व बूथ लेवल ऑफिसर्स हे त्या मतदान केंद्रांवरती उपस्थित असणार आहेत. त्यांच्याकडे फॉर्म 6, 7, 8, 8A असणार आहे. तर जे नवीन मतदार आहेत किंवा जे मतदारांची नोंदणी राहून गेलेली आहे त्या सर्वांनी या शनिवार रविवारमध्ये आपली मतदार नोंदणी करून घ्यायची आहे. मतदान केंद्रांवरती आपण उपस्थित राहावं, फॉर्म भरावा आणि सर्व प्रकारचे जे पुरावे आहेत ते त्याच्यामध्ये द्यायचे आहेत आणि फॉर्म त्या BLOsकडे आपण सबमिट करण्याचा आहे. सांगली जिल्हा धूरमुक्त करण्यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान गॅस कनेक्शन नसणाऱ्यांना 100 रुपयांमध्ये गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 100 रुपयात गॅस कनेक्शन जिल्हा पुरवठा अधिकारी नागरी पुरवठा मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवली आहे. दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2019 मध्ये यांच्या नावाने एक मोहीम राबवली जाणार आहे. धूरमुक्त महाराष्ट्र राज्य संकल्पना यांच्यामध्ये त्यांच्या कनेक्शन नसेल तर अशा लोकांनी आपल्या लगतच्या गॅस एजन्सीजमध्ये जाऊन KYC फॉर्म भरावा. ज्यावेळेस कागदपत्र सबमिट करायला 2 ते 3 दिवसात नागरिकांना 100 रुपयांमध्ये कनेक्शन मिळणार आहे. आज ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बर्वे यांनी दिली आहे. अशा लोकांनी आपल्या लगतच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC फॉर्ममध्ये जो हमीपत्र आहे जे 14 मुद्द्यांच्या निकषांवरती आधारित आहे त्यामध्ये आपण मोडत नाही अशा प्रकारचं हमीपत्र आपण ज्यावेळेस सबमिट कराल आणि त्याचे जे कागदपत्र आपण KYC बरोबर तुम्ही द्याल त्यावेळेस आपल्याला 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन मिळणार आहे. तर सर्व लोक ज्यांच्याकडे हे गॅस कनेक्शन नाही त्यांनी ह्या
अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि लगतच्या गॅस एजन्सीमध्ये आपण जावं आणि अशा पद्धतीचा फॉर्म आपण भरून द्यावा. आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आपली सर्व कागदपत्रे व्हेरीफाय होऊन आपल्याला हे गॅस कनेक्शन मिळून जाईल. तर शासनाने ही योजना अतिशय चांगली लाभदायी योजना आहे सर्व लोकांसाठी. तर आपण याचा लाभ घ्यावा. राष्ट्रवादीचे आमदार व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये यावे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुली ऑफर दिली आहे. राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्या 10 आमदारांची यादी तयार असून मुश्रीफ आले तर हा आकडा 11 होणार आहे, असा नवा बॉम्ब आमदार चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज येथील कार्यक्रमामध्ये टाकला. मुश्रीफांना भाजपमध्ये येण्याच्या विषयावर बोलताना मुश्रीफ सहृदयी व्यक्तिमत्व असून त्यांचे आरोग्य क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे, असे मुश्रीफांचे कौतुक करताना येत्या 5 वर्षांमध्ये भाजपचेच सरकार राज्यात येणार असल्यानं मुश्रीफांनी आपली 5 वर्ष वाया घालवू नयेत, त्यांनीही यावे असा सल्ला दिला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही असं दाखवलं की सगळ्या इच्छुकांना बरोबर एका माळेमध्ये आम्ही बांधू शकतो. त्यातून आम्ही माढा काढलं, त्यातून आम्ही सांगली काढलं, ज्या ठिकाणी खूप इच्छुक होते. तर चंदगडमधला सुद्धा हे जे सगळेजण इच्छुक आहेत, इच्छा तर कोणालाच असते, इच्छा नाही तर मग तो माणूस डेड आहे. तो इच्छा आहे म्हणजेच तो जागा आहे. हां, त्याला इच्छा, तो जागा आहे म्हणून मग त्याला जेवण लागतं, चांगलं जेवण लागतं, चांगली बायको लागते. तो डेड झाला की काहीच लागत नाही. तर तसं त्याला इच्छा आहे, तो जिवंत आहे. तर त्या सगळ्या इच्छांना एका 5 वर्ष आणखीन सरकार येणार नाही सांगायला काय भविष्य काय लागणार आहे का मला सांगा. लहान मुलाला मागे म्हणून तर त्यांच्यात ती पळापळ सुरू आहे. मी काल म्हटलं की येत्या आठवड्यात 10 जणांचे राजीनामे होतील आणि मी बोलते ते खरं होतं, ती बोलते ते खरं करतो. तर मी 10ची यादी तयार आहे, तुम्ही येणार असलं तर 11 तयार होईल. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा बोलत. कल्याणमध्ये बहिणीला धडक दिल्याचा जाब विचारताना भाऊ व भाऊजींवरती चाकूने हल्ला चढवला आहे. कल्याण पूर्वेतील लोकधारा परिसरात राहणाऱ्या केशव जावळे आपली बहीण स्नेहल आणि भाऊजी उमेश बेंडाळेसोबत रात्रीच्या जेवणानंतर फिरायला निघाला. यांना मेडिकल दुकानातून औषधे घ्यायची होती. औषधे घेऊन तिघे परत घरी येत असताना एका स्कूटी चालकानं स्नेहलला कट मारली. स्नेहलचा भाऊ केशव याने बहिणीला कट मारल्याचा जाब विचारला. याच गोष्टीचा राग आल्यानं स्कूटीवर बसलेल्या दोघांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मध्यस्थी करायला पुढे आलेल्या उमेश बेंडाळे यांच्या पोटात चाकूने वार केले आहेत. माझं नाव केशव जावळे. काय झालेलं काल संध्याकाळी? आम्ही संध्याकाळी जस्ट जेवून घरून निघालेलो आम्ही 10:30च्या सुमारास, 10:15च्या सुमारास. तर आम्ही तिथून निघताना मेडिकलमध्ये जाऊन बेबीचे मेडिसिन आणले आणि तिथून घरी परत असताना समोरून दोन तरुण बाईक घेऊन फास्टमध्ये चालून आले आणि माझ्या बहिणीला कट मारली त्यांनी. आणि मग कट मारून त्याने पुढे येऊन सांगितलं आणि गाळीगोळ करत होता तो. तर आम्ही विचारलं, बाबा काय तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू गाळीगोळ काय करतोय? मग तो आम्हाला दुसऱ्यांच्या नावाने हे करत होता की तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे, हे ते. मग नंतर त्याच्यानंतर पोलीस आल्याने त्याला पकडून नेला. आता तुमची काय इच्छा आहे? आता तर आमची इच्छा आहे की त्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे त्या दोघांवर आणि त्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे. पाणी पण त्यावेळेला उडलेलं आणि अशा प्रकारे डायरेक्ट सुद्धा या भीतीचं वातावरण. ते दोघं ड्रंक केलेले होते, त्यांना काही भान नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी केलं. आणि ते ऑलरेडी त्यांच्याकडं चाकू वेपन्स होता त्यांच्याकडं ऑलरेडी. काल रात्री साधारणपणे 10 वाजता कोळशेवाडी पोलीसच्या हद्दीमध्ये लोकधारा या ठिकाणून लोकधारा बिल्डिंग इकडून जात असताना त्यातील केशव मुरलीधर जावळे त्यांचा भाऊजी उमेश नरेंद्र बेंडाळे आणि बहीण स्नेहल असे रात्री 10 वाजता फिरायला गेले होते. त्यावेळेला फिरून मेडिकलमधून औषध घेऊन परत येत असताना एक स्कूटीवाला माणूस त्या तिथून जाताना तिचं रस्त्यावरचं पाणी त्यांच्या अंगावर उडालं आणि त्याच्या अंगावर उडाल्यामुळं त्यांच्यामध्ये वादविवाद झाला. वादविवादामध्ये त्यानं त्या उमेश नरेंद्र बेंडाळे याच्यावरती चाकूनं वार केलेला आहे. त्याप्रमाणे कोळशेवाडी पोलीसला गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये आरोपी शैलेंद्र देवराज शर्मा वय वर्ष 24 याला अटक केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. विरोधकांनी सांगली लोकसभा निवडणुकीतला प्रचार अत्यंत खालच्या भाषेत केला असून त्याचा हिशोब व्याजासहित चुकता करणार असल्याची टीका खासदार संजय काका पाटील यांनी अप्रत्यक्षपणे गोपीचंद पडळकरांवर केली आहे. विरोधकांनी सांगली लोकसभा निवडणुकीतला प्रचार खूपच खालच्या भाषेत केला. असा प्रचार ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा होत नाही. जातीच्या नावावर मते मागितली गेली पण लोकांनी तशा प्रचाराला दाद दिली नाही. लोक हुशार आहेत, ते विकासाच्या बाजूने उभे राहिले. ज्यांनी खालच्या भाषेत टीका केली त्यांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिला आहे.
खासदार पाटील म्हणाले, या निवडणुकीत विकासाचे मुद्दे नव्हते. खासदारकीची स्वप्न पडणारे लोक निवडणुकीत उतरले. त्यांनी प्रचार करताना अतिशय खालची भाषा वापरली. मी खासदार म्हणून केलेली विकास कामे लोकांना सांगत होतो. लोकांना हा विकास दिसत होता, मात्र विरोधकांना मात्र विकास दिसत नव्हता. ते माझ्यावर खालच्या भाषेत टीका करत होते. सांगलीच्या निवडणुकीच्या इतिहासात अशी टीका कधीही झाली नव्हती, पण या विरोधकांनी संकेत पायदळी तुडवत टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेचा हिशेब व्याजासहित चुकता केला जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54.
ना पक्ष ना पात मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी दुरी घेऊ काय युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?